आकाशी संघ उजव्या बाजूला, डाव्या बाजूला गुरुदत्त मनेलपाडा संघ व्ही सेप मध्ये लाईनअप करा. आदरणीय संतोषजी दहीबावकर, सचिनजी घरत, मुन्ना, आयोजन कमिटीतील सर्व मेंबर्स, आपल्याला विनंती आपण खेळपट्टीच्या दिशेने यायचं आहे. जेकेसीसी अर्नाळा बिग बॅश लीग 2026 क्रिकेटचा महासंग्राम पर्व चौथं आणि या चौथ्या पर्वामधील दुसऱ्या दिवसाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत खेळपट्टीचं पूजन पुन्हा एकदा केलं जातं आहे. श्रीफळ वाढवण्याची मी विनंती करेल आदरणीय संदीपजींना की आपण धूपबत्ती करून श्रीफळ वाढवायचला ज्यांनी बनवलं असे संदीपजी, ज्यांना मान मिळतोय दुसऱ्या दिवसाची सुरुवात करण्याचा. येणारा संपूर्ण आजचा दिवस म्हणजे आजची रजनी या मैदानावरती खेळला गेलेला खेळ गुण्यागोविंदाने खेळला जावा, चांगल्या रीतीने पार पडावा यासाठी कदाचित ही केलेली विनवणी. धूपबत्ती करत असताना आदरणीय संदीपजींना आपण पाहताय. मैदानाचं पूजन, खेळपट्टीचं पूजन, यष्टीचं पूजन झालेलं आहे आणि त्याचबरोबरीनं आता आपण टॉसकडे जाण्या अगोदर मी डीजे मास्टरला विनंती केली आपण राष्ट्रगीत तयार ठेवायचं आहे. राष्ट्रगीताने करणार आहोत आजच्या या दुसऱ्या दिवसाला सुरुवात. सो प्रवीण तयार आहे ना? जे कोणी मैदानाच्या बाहेर उपस्थित प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती, आपण बसलेला असेल तर प्लीज उभे राहा. जे कोणी मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांनासुद्धा तीच विनंती. जे कोणी बसलेले आहेत त्यांनी उभं राहायचं आहे. ज्याने कोणी कॅप आणि गॉगल परिधान करायचं केलेलं आहे त्यांनी कृपया करून काढायचं आहे. राष्ट्रगीत आपण घेणार आहोत. देशाच्या सन्मानार्थ नॅशनल प्रोटोकॉल म्हणून या गोष्टीचा अवलंब करायचा आहे. एक साथ सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जन गण मंगल गाय. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. एक साथ विश्राम. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मैदानावरचा टॉस सर्वप्रथम आपण मैदानावरती करणार आहोत. मी विनंती करेल आदरणीय सचिनजी घरत यांना की आपण हा टॉस करण्यासाठी यायचं आहे. रिषभ आणि राहुल पुळेकर असे दोन कर्णधार आगाशी कॉल करतील. हेड्स इज द कॉल अँड हेड्स इट इज. मी सचिनजींना विनंती करेल दोघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. रिषभ, नाणेफेकीचा कौल जिंकलाय, सर्वप्रथम काय निर्णय असेल? सर्वप्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. आकाशीचा संघ पुन्हा एकदा एका नवीन स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहे. सो जेकेसीची स्पर्धा जुनी आहे, 4थं वर्ष आहे. स्पेशली या स्पर्धेसाठी काय तयारी तर आमची आहे चांगली. आम्ही सगळे 100% द्यायचा प्रयत्न करू आणि चांगलं खेळू. टीममध्ये खूप साऱ्या इंजरीज होत्या आणि त्यानंतर आज मला वाटतं पूर्ण सेट आहे आणि सेट असल्याकारणासमोर गुरुदत्ताचा एक धाकड संघसुद्धा आहे. सो स्पेशल या मॅचसाठी काय गेम प्लॅन असा आहे का की येणाऱ्या 4 षटकामध्ये समोरच्या संघाला किती धावांपर्यंत थांबवणं किंवा जी चॅलेंजिंग ओव्हर आहे त्याच्यामध्ये कसा काही खेळ करायचा, काय नक्की स्ट्रॅटेजी या मॅचसाठी? स्ट्रॅटेजी तर काय नाही, आम्ही त्यांना कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही सगळे. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल 2 शब्द. आयोजन तर खूप चांगलं आहे. दर वर्षानुवर्षी काय नवीन करतात, याच वर्षी सुद्धा नवीन केलेलं आहे आयोजन.
खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. राहुल, समोर आकाशीचा संघ आहे, म्हणजेच इन्फॉर्म टीम आहे. दोन्ही संघांना विजेतेपद पटकावण्याचा अनुभव आहे. पहिली बॅटिंग करायची आहे. या मैदानाची संपूर्ण भौगोलिक परिस्थिती जाणता किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? कारण या ग्राउंडला बघून 30-35 पण कमी पडतील असं वाटतंय, कारण जो पॉवर प्लेचा नियम आहे त्याने स्कोअर जास्तही वाढेल किंवा कमी होईल, त्यामुळे 35 करण्याचा प्रयत्न करू. आज संपूर्ण साईड मला वाटते दिसते, सगळे खेळाडू उपस्थित आहेत. आणि एक गुरुदत्त म्हटल्यानंतर चांगला आयोजक म्हणून त्यांना बघितलं जातं. JKC स्पर्धा बघितल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? नाही, नक्कीच मोठी स्पर्धा असते आणि वर्षानुवर्ष जसे इयर वाढतात तसे नवीन काहीतरी इम्प्लिमेंट करतात आणि यावर्षी देखील एक मिनी स्क्रीन बघायला मिळते, त्यामुळे अट्रॅक्शन आहे, खेळायला मजा येईल अजून. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा या मॅचसाठी. मी मान्यवरांना विनंती करेल की आपण दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकला आगाशीनं आणि त्यांनी सांगितलं आम्ही पहिली फिल्डिंग करू, बॅटिंगसाठी गुरुदत्ताला आमंत्रित करू. चांगली मॅच या दोन संघादरम्यानची या बघायला मिळेल. याचं कारण आहे दोन्ही संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, बहरामध्ये आहेत. सो तुम्ही कुठे जाऊ नका, पाहायला विसरू नका. JKCC अर्नाला बिग बॅश लीग 2026 पर्व 4चा तरार. स्टे ट्यून विथ पाटील नेटवर्क. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट सर्व संघांसाठी जो चॅलेंजिंग ओव्हरचा रूल आहे त्याच्यामध्ये जर का तुम्ही पहिली ओव्हर चॅलेंजिंग घेतली नाही तर बाय डिफॉल्ट दुसरी ओव्हर ही चॅलेंजिंग बनणार आहे. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये तुम्ही एका बाजूला 2 प्लेयर फील्डसाठी लगावू शकता, म्हणजे ऑन साईडला तर ऑन साईडला, ऑफ साईडला तर ऑफ साईडला. ती तुमची चॉईस आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमची. पण चॅलेंजिंग ओव्हर घेण्याची चॉईस ही फलंदाजाची आहे. जर का त्यांनी पहिल्या ओव्हरला नाही घेतला तर दुसऱ्या षटकामध्ये मॅन्डेटरी तो चॅलेंजिंग ओव्हर जाणार आहे. या गोष्टीची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि 15 मिनिटांच्या अवधीमध्ये जर का तुमची 4 षटकं संपली नाहीत तर एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. बाउंड्री लाईनचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल, याची नोंद घ्यायची आहे. जर 15 मिनिटामध्ये तुमची 4 षटकं झाली नाहीत तर तुमचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येऊन थांबेल. सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. एका बाजूला गंभीर पाटील, एका बाजूला विवेक पाटील. दोन्ही पंचांचं हार्दिक हार्दिक स्वागत जुना कोळीवाडा क्रिकेट क्लबच्या वतीनं, JKCC अर्नाला बिग बॅश लीगच्या वतीनं. समालोचन कक्षामध्ये आमचे साथी समालोचक मित्र कौस्तुभजी मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आमचे DJ प्रवीण, राणाबाई इव्हेंट्सचे मयूर भोईर, आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे LED स्क्रीन आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आणि उपस्थित सर्व आमचे प्रेक्षक वर्ग आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्या मॅचसाठीच मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल कौस्तुभजी मेहर यांचा.
चला मॅचला होती सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जतीन पाटील आणि राहुल पुलेकर यस आमचे ऑफिशियल पंच गंभीर सर रेडी आहेत. मॅचला होती सुरुवात. अजय पवार ज्यांना आपण पहिल्या षटकामध्ये पाहतोय. ग्रुप नंबर डी मॅच नंबर 1 दुसरा दिवस JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026 सीझन 4 क्रिकेटचा महासंग्राम स्पर्धा कालपासून आपल्या भेटीला आली आणि भेटीला येत असताना काल 6 नव्हे तर त्यामधून आणखीन 6 म्हणजे 6 संघांनी जवळपास बाजी मारली होती टॉप 12 मध्ये. आणि पाहूया ओ व्हॉट अ शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक आणि हा ऑन ड्राईव्हचा धमाकेदार चौकार 4 धाबा. याबली हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला आणि सिंगल कंप्लीट झाले. सिंगल कंप्लीट झाले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न ताकद भरपूर लावली होती परंतु जबरपास डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू निघून गेलाय. कटआउट स्पॅनर 444. जर या कटआउट स्पॅनरला चेंडू जाऊन आदळला तर आर्या एंटरप्राइजेसचे ऑनर नयन कालुस्टे यांच्याकडून कॅप देण्यात येईल. त्यानंतर लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेटसाठी कैलासवासी विनोद कोहली यांच्या स्मरणार्थ 2000ची बॅच 10वीची 2000ची बॅच त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. हे पारितोषिक या स्पर्धेसाठी लावली गेल्यात. पाहूया आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाबा धावपलकावरती आहेत. 9-0 गुरुदत्त मनेलपडा हा संघ. या ऐकूया डीजे प्रवीणला. जुना कोलीवाड्यात गातय JKCC क्रिकेट चषक, जुना कोलीवाड्यात गातय JKCC क्रिकेट चषक, JKCC क्रिकेट संघ. टाकीव पॉवर प्ले आणि त्यामधून चॅलेंजिंग ओव्हर. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये 8 धावा झाल्या तर 2 धावा प्लस, नाही झाल्या तर 2 धावा मायनस. बरोबर 4 वाजता आज मॅचला सुरुवात झाली. काल 5:15 वाजले होते. वेळेचं बंधन आणि वेळेचं बंधन येत असताना दुसऱ्या दिवसामध्ये जवळपास आपण ग्रुप डी मध्ये आहोत. मॅच नंबर 1 टीम आगाशी आणि त्यांच्यासोबत गुरुदत्त मनेलपडा हे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धाबा आपण पाहिल्या होत्या. आता चॅलेंजिंग ओव्हर आहे. चॅलेंजिंग ओव्हरची कहाणीमध्ये पॉवर प्लेमध्ये बऱ्याच गोष्टी आपण कालच्या दिवसामध्ये पाहिल्या होत्या. 8 धाबा झाल्यात, नाही झाल्या त्यांचं नुकसान झालंय बॅटिंग करत असताना. आता पाहूया काय घडतंय. पहिलाच बॉल ऑन साईडला, जागा बरोबर बनवली होती परंतु कटआउट स्पॅनरच्या जबल पास होऊन चेंडू निघून गेला होता. सिंगल कंप्लीट झाले आणि आतापर्यंत धावपलक 10-0 ही आतापर्यंत कहाणी आहे. 10 धावा धावपलकावरती आहेत. शिवमच्या हातामध्ये पॉवर प्लेमध्ये चेंडू सोपविला गेलाय. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ओ व्हॉट अ फील्ड, खूप चांगलं फिल्डिंग. मुकेशने त्या चेंडूला अडवलं होतं आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पुढचा बॉल शिवम समोर राहुल. यापली ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. राहुल पुल्लेकर आणि जतीन पाटीलच्या जोडीने या नवीन हंगामामधून खेळत असताना खूप चांगली पार्टनरशिप, खूप चांगल्या धाबा बनवल्यात. परंतु या JKCCच्या मैदानावर कशा प्रकारचा खेळ होणार आहे ते पाहणं सर्वात गरजेचं असणार आहे. समोर टीम आगाशी संघाचा या नवीन हंगामामध्ये दबदबा 2 स्पर्धेमध्ये राहिला आहे. एका स्पर्धेमध्ये थोडेसे पाठीमागे गेल्यात, पुढच्या 2 स्पर्धेमध्ये अजून धावून आल्यात. या आतापर्यंत आगाशी संघाची कहाणी राहिली. पाहूया या 2 संघादरम्यान काय घडतंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, आणखीन मुकेशने चेंडूला अडवलं आणि डॉट बॉलचे सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पॉवर प्लेची कहाणी. पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त 3 धाबा आल्यात. 8 धाबांचं लक्ष आणि 8 धाबांमधून काय जबरदस्त बॉलिंग, पॉवरफुल बॉलिंग. आतापर्यंत
शुभमकडून पाहायला मिळते. चर्चा केली, दोन खेळाडूंनी चर्चा केली आणि त्यानंतर पुन्हा एकदा शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन रेडी आहेत स्ट्राईक एंडला राहुल. शेवटचा बॉल ऋषभकडे गेला होता, तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाले. 8 धावा नाही झाल्या, फक्त झाल्या 4 धाबा, 2 धाबा मायनस, म्हणजे पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव पलकावरती आहेत 11-0 गुरुदत्त मनेलपाडा संघ. या ऐकूया डीजे प्रवीणला. क्रिकेट संघाला गावात नंबर 1, क्रिकेट संघाला गावात नंबर 1, क्रिकेट संघाला गावात नंबर 1, क्रिकेट संघ. जे बॅनर विकेटच्या पाठीमागे बॅनर आहे, त्या बॅनरच्या वरती पॅनल आहे आणि ते पॅनलवरती आपल्याला किती सुंदर चित्र पाहायला मिळालं. ही ताकद आहे रानोबा इव्हेंट्स. ओ कडक, व्हॉट अ शॉट, पॉवरफुल, ताकदवर, नजाकत देणारा हा धमाकेदार स्ट्रोक. 4 धाबा. हा फुल पेस ऑफ द बॅट, फुलर लेनचा हा बॉल, फुल पेस ऑफ द बॅट, ताकदवर स्ट्रोक. एकाला हालण्याची संधी मिळाली, परंतु इतका रॉकेट स्ट्रोक होता की इतक्या ताकदीने हा लगवलेला शानदार प्रहार. राहुल पोलेकरचं विकेटवर उभी राहणं किती महत्वाचं आहे ते सर्वांना माहीत आहे. वन ऑफ द ग्रेट प्लेयर इन वसई तालुका. आता पहिल्या 2 षटकामध्ये धावा झाल्या नाहीत. पॉवर प्ले मध्ये सुद्धा चॅलेंजिंग ओव्हर पॉवर प्ले आकाशाच्या बाजूने गेला. 3ऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर हा धमाकेदार आपण प्रहार पाहिला आहे. धावा धावपल करतात 15-0. पाहूया पुढचा बॉल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, या बली मात्र सिंगल कंप्लीट झाले. सिंगल कंप्लीट. 16-0. टीम आगाशी विकेट नाही आणला, परंतु आतापर्यंत खूप चांगली बॉलिंग केली. दडपणामध्ये आणून ठेवणारे काही डॉट बॉल पाहिल्यात आपण. पाहूया 2 मोठे आतापर्यंत ब्लास्ट पाहिल्यात राहुलच्या बॅटमधून. काय घडतंय 3ऱ्या षटकात. समोर खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड, अभित पठाण आल्यात. ओ बॅकअप साठी मुकेश क्विक आले होते, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झाले. धावपलकावरती पाहणार आहोत. 17 धावा धावपलकावरती आहेत. चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 3. मुकेश समोर राहुल, फुल टॉस. ओ खूप चांगले फिल्डिंग. शुभमने चेंडूला अडवलं होतं आणि अडवत असताना खूप चांगले फिल्डिंग. हा फुलटॉस बॉल ऑन साईडला, ऑन ड्राईव्हचा फटका, डाऊन द ग्राउंडचा शानदार फिल्डिंगचा नजारा. बॅकअप येईपर्यंत 1 धाव कंप्लीट झाले. 18 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल 3ऱ्या षटकातील. समोर डाऊन टू ग्राउंड खेळायचं होतं. डाऊन टू ग्राउंड खेळत असताना खूप चांगली फिल्डिंग. 7 सोपरीतून चेंडूला अडवलं आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. शेवटचा बॉल पाहूया. मुकेश समोर, जतीन पाटील. शेवटच्या बॉलवर आले विकेट. सुपर बॉलिंग. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक, आणि कमबॅक करत असताना शेवटच्या बॉलवर विकेट आणली. 3ऱ्या षटकाचा खेळ संपलाय. धावपलकावरती 18-1 गुरुदत्त मनेलपाडा टीम आगाशी या संघासमोर. शेवटचा आणि अंतिम षटकाला होईल सुरुवात. त्या अगोदर या ऐकूया डीजेला. प्रभू श्रीराम वंदन त्याच्या चरणावर, त्याचीच कृपा साऱ्यांवर, जे केसीच्या संघावर. श्रीरामाच्या नामाचा जयघोष करतन सारी लोक, श्रीरामाच्या नामाचा जयघोष करतन सारी लोक. जे केसी क्रिकेट संघाला गावात टाकवडचे शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. अपकमिंग यंगस्टर आर्यनच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पाहूया स्ट्राईक एंडला राहुल पोलेकर, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 मोठे ब्लास्ट आपण पाहिले होते. 18 झाल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक. पहिला बॉल समोर, डाऊन टू ग्राउंड.
डाऊन द ग्राउंडचा फटका, चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. सुंदर अशी दमदार खेळी पाहुणी झाले अजब. सुंदर अशी ऑन साइडला खेळायचं होतं, बॅटच्या टॉइंटला लागत असताना हा धमाकेदार आणखीन एक स्ट्रोक. 4 धाबा आल्यात, 22 झाल्यात. शेवटचे 5 बॉल. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, ऋषभ माडे, खूप चांगले बिल्डिंग. यावेळी मात्र डॉट बॉल आलाय. पलटवार करतायत, प्रति उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत आर्यन. शेवटचे 4 बॉल, 22-0, 22-1. आतापर्यंत गुरुदत्त मनेलपाडा संघ समोर खेळण्याचा प्रयत्न. यावेळी आणखीन एक डॉट बॉल, खूप चांगली बॉलिंग. पहिला बॉल चौकार आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केलंय आणि कमबॅक करत असताना आतापर्यंत 2 निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. यावेळी ओ व्हॉट अ फील्ड, खूप चांगली फिल्डिंग. यावेळी आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. पहा डाऊन द ग्राउंडचा ऑन ड्राईव्हचा फटका आणि त्यानंतर शुभमची शानदार पेशकश. सिंगल कंप्लीट, 23 रन, 23 धावा, 23-1. टीम गुरुदत्त मनेलपाडा संघ टीम आगाशी या संघासमोर. पाहूया अल्केश माडील बंटे ऑन स्ट्राईक, काय घडतंय. फुल टॉस, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक फिल्डिंग. वा 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 वा, काय जबरदस्त फिल्डिंग करतायत आबिद पठाण या ठिकाणी होते. गुरुदत्त मनेलपाडा संघाच्या जबरपास 4 नव्हे तर 5 बाउंड्रीज या फिल्डिंगने वाचवल्यात. इतकी ताकदवर फिल्डिंग आतापर्यंत पाहायला मिळाले टीम आगाशी या संघाची. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ओ यावेळी निघून गेलाय. ऋषभच्या 2 पायाच्या मधून चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार, चौकार, 4 धाबा. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावा धावपलकरती 28 धाबा आणि 29 टार्गेट सेट केलंय गुरुदत्त मनेलपाडा या संघाने टीम आगाशी या संघासमोर. सुंदर अशी दमदार खेळी पाहुणी झाले अजब. सुंदर अशी दमदार खेळी पाहुणी झाले अजब. सारे पाहुणी झाले अजब. एक नंबरचा संघ मनेलपाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. एक नंबरचा संघ. टांकू टांकू डुसे. चला नेक्स्ट मॅच. येस वैभव, नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक आपण या. जयू दुर्गेश शलबेन अर्नाळा आणि हितांश क्रियांश शलबेन नवापूर. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण या. जयू दुर्गेश शलबेन अर्नाळा आणि हितांश क्रियांश शलबेन नवापूर, दोन्ही संघाचे संघनायक आपण या. आपण टॉस करणार आहोत. मॅच नंबर 2, ग्रुप नंबर डी. 29 टार्गेट सेट केले. राहुल पोलेकरच्या शेवटच्या अंतिम चेंडूवर जो चौकार राहुल पोलेकरने लगावला होता, त्या चौकारांना बघत असताना ते धावफलक जे थांबलं होतं ते वाढलं गेलंय. आता पाहूया शेवटच्या अंतिम चेंडूवर जो चौकार आलाय तो किती मोठा की फॅक्टर ठरणार आहे या मॅच मध्ये. चला बॅटर पाठवा लगेच, इतका वेळ नका घेऊ प्लीज. बॅटर पाठवा. 2 कर्णधार आपण सुद्धा या टॉस साठी. जयू दुर्गेश शलबेन आणि करण, चला या. जेकेसीसी क्रिकेट संघाला गावात नंबर 1. जेकेसीसी क्रिकेट संघाला गावात नंबर 1. जेकेसीसी क्रिकेट संघाला गावात नंबर 1. टांकोडीचं येस. दोन्ही कॅप्टन आल्यात. आपण टॉस करणार आहोत. मॅचला होते सुरुवात. 28 टार्गेट. पाहूया टॉस अहवाल. हरेश्वर पाटील साहेब यांच्या शेबसचे आपण हा टॉस. हे बघा,
एक एनवलप तिकडून काढा, तुम्हाला आवडेल त्या खेळाडूच्या हातात द्या. ओके, चला ओपन करायचं आहे. शिवम, येस बॅटिंग. हो, अनोखा अखेरकार तर अहवाल आपल्यापर्यंत पोहोचला. बॅटिंग करणारे हितांश क्रियांश शलबेन आणि जयू दुर्ग शलबेन बॉलिंग करते. या दोन्ही कर्णधार इकडे. प्रथम बॅटिंग करायची आहे, कशा प्रकारे पाहता या स्पर्धेला? स्पर्धा तर दरवर्षी चांगलीच असते आणि यावर्षी पण चांगलीच गेली. आता प्रथम बॅटिंग करायची तर समोरचा संघ पण चांगला आहे, तर आम्ही प्रयत्न करू 30 पर्यंत पोहोचायचं. MPL मध्ये चॅम्पियन झाल्यात. या नवीन हंगामामधून खेळत असताना पहिल्यांदा ती संधी मिळाली होती तुम्हाला. आता JKCC अर्नाळा लीगमध्ये आल्यात, कशा प्रकारची तयारी या स्पर्धेसाठी? तयारी तर चांगलीच आहे सगळ्यांची. NPLला आमची यावर्षीची पहिलीच चॅम्पियनशिप होती, तर कॉन्फिडन्स तर चांगला आहे टीमचा आणि प्रॅक्टिस पण रोजच करतायत. बघूया काय होते, क्रिकेट आहे शेवटी. शेवटचा प्रश्न, आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर पहिला पण जसं बोललो मी की दरवर्षी चांगलीच असते ही टुर्नामेंट. आणि पहिली गोष्ट बोलायला गेलं तर आपलं स्टार्टिंग पण इथूनच होते सीझनची, पावसाळी टुर्नामेंट, आणि एंडिंग पण ॲक्च्युली सीझनची इथूनच होते, तर चांगलं वाटतं जरा खेळायला इथे. खूप साऱ्या शुभेच्छा. विघ्नेश, जबलपास घोंटन म्हटलं तर काही हरकत नाही, बऱ्याच वेळा मैदानावर प्रॅक्टिस केले. कशा प्रकारे पाहतो आता या स्पर्धेला? आतुरता होती या स्पर्धेची, कारण की लास्ट इयरसुद्धा मी या स्पर्धेत खेळू शकलो नव्हतो, परंतु ह्या वर्षी चान्स मिळाला आहे तर चांगला करण्याचा प्रयत्न असेल. विकेट आउटफील्ड ज्या प्रकारे बनवलंय, आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन प्रत्येक वर्षी अपडेट आयोजन आहे. गेल्या वर्षी 1 स्टँड होता, यावर्षी 3 स्टँड बघायला मिळतात आणि नवीन नवीन बघायला मिळते JKCC अर्नाळा मार्फत, आणि एन्जॉय करतात आम्ही. खूप साऱ्या शुभेच्छा. अहवाल असा आहे की बॅटिंग करणार आहेत हितांश क्रियांश शलबेन नवाबपूर आणि फिल्डिंग करतील जयू दुर्ग शलबेन अर्नाळा. अजून एक बिग बॅटल आपल्या भेटीला येणार आहे, त्या अगोदर 28चा पाठलाग पाहूया. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ओ व्हॉट अ फील्ड! वैभव पाटील, हे तो नामुमकिन आहे. काय जबरदस्त अप्रोच होता. अप्रोच एका गोष्टीचाच आहे की 38 सर्कलमध्ये त्यानं उभं केलंय. इतका ताकदवर स्ट्रोकला, इतकी पॉवरफुल फिल्डिंग, प्रति उत्तर देताना पाहिलं होतं. धावफलक सुद्धा पाहणार आहोत. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा धावफलकावरती आहेत. रोहनच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला पहिल्या षटकामध्ये. पाहूया पुढचा बॉल. यावेळी ड्रायव्ह चेंडूला आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. 4 मध्ये 4 पॉवर प्ले, चॅलेंजिंग ओव्हर ज्यानं आपण पाहतोय. आता 4 मध्ये 4 आल्यात, 2 मध्ये 4 बनवायचे आहेत. 2 मध्ये 4 बनवल्या. पॉवर प्ले चॅलेंजिंग ओव्हर आगाशीच्या बाजूने जाईल, नाही झाल्या तर गुरुदत्त मनलपाड्याच्या बाजूने जाईल. 2 गोष्टी आहेत, दोन्ही गोष्टी समांतर आहेत. पाहूया या 2 गोष्टीमधून पॉवर प्ले मध्ये कोण विजयी होतंय. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळी चेंडू निघून गेलाय. वैभव पाटीलच्या जबल पासून शानदार प्रहार, 4 धावा. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक, जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. टँकरचे अभित नव्हे तर अजय पवारच्या बॅटमधून हा करारा प्रहार आपण पाहिला होता. 8 झाल्यात, 8 वर 0. शेवटचा बॉल पाहणार आहोत. थोडासा बदल घेतला गेलाय, थोडासा बेल घेतला गेलाय. पाहूया शेवटचा आणि अंतिम बॉल घेऊन पुन्हा एकदा रेडी आहेत. ओ या इलेक्शनच्या बाहेर हे दडपण वाढवणारा बॉल. 9 वर 0. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत टीम आकाशी मैदानाच्या आतमध्ये करते. थोड्याशा अडचणी वाढल्यात. पाहूया इकडून पलटवार करावा लागणार आहे. त्या अगोदर शेवटचा बॉल पाहूया. शेवटच्या बॉलला हलक्या हातानं सन्मान दिला आहे. सिंगल झाले कंप्लीट. 8च्या वरती झाल्या म्हणजे 2+. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 12 वर 0 टीम आगाशी संघ. या ऐकूया डीजेला. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक, जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC
राहुल पुलेकर, वन ऑफ द एक्सपिरियन्स, वेल एक्सपिरियन्स बॉलर. इकडून तुम्हाला कम बॅक करावं लागणार आहे. ओ नो बॉल. गंभीर सर नो बॉल चेक केलं जाईल. ओके ओके. टीम रिव्ह्यू गुरुदत्त मनेल पडावकडून. भाऊ या चेक केलं जाईल. तोपर्यंत या इकडे डिझेला. नो बॉल. नो बॉल म्हणजे पुढचा फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल आहे. तर पाहूया. इतकं मोठं सिग्नल मिळालं आहे, परंतु त्या सिग्नलला पाहत असताना ज्या बली हलक्या हातानं सन्मान दिला चेंडूला, सिंगल कंप्लीट झाले. पहा थोडंसं दडपण वाढलंय. थोडं नव्हे तर त्या दडपणामधून कदाचित तुम्हाला इकडून कमबॅक करावं लागणार आहे. पॉवरफुल कमबॅक. त्यासाठी तुमची बॉलिंग, तुमची फिल्डिंग पॉवरफुल असणं गरजेचं आहे. तुमच्या इतक्या वर्षाचा असलेला एक्सपिरियन्स तुम्हाला इकडे दाखवावा लागणार आहे. त्यासाठी राहुल पोलेकरला या षटकामध्ये पॉवरफुल कमबॅक करावं लागणार आहे. तरच थोडाफार मोमेंटम तुमच्या बाजूने येऊ शकतो. पाहूया. 15-0 ही आतापर्यंत कहाणी आहे. यावेळी हलक्या हातानं सन्मान दिला आहे आणि रनिंग बिटवीन द विकेट. त्याहून क्विक सिंगल कंप्लीट झाले. पहा दबाव नाही आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत, दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत खूप चांगली सुरुवात केली ॲज अ ओपनर म्हणून. अजयने, वैभव पाटील, बाबूने. आता दबाव गुरुदत्त मनेलपाडा या संघावर आलाय. इकडून पॉवरफुल कमबॅक. लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉल. वाईट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न. या प्रकारचं डॉट बॉल ही फार तुम्हाला इकडून मेहनत करावी लागणार आहे. कदाचित या प्रकारचे डॉट बॉल तुम्हाला थोडंफार मोमेंटम तुमच्या बाजूने घेऊ शकता. थोडंफार तुम्हाला मॅचमध्ये आणू शकता. पाहूया काय घडतंय. हलक्या हाताने यावेळी सन्मान दिला. पाठीमागे चेंडू निघून गेलाय. सिंगल कंप्लीट. मॅचमध्ये इक्वेशन. येणाऱ्या 14 बॉल आणि 11 धाब्यांची गरज. 14-11चं इक्वेशन. इकडून विकेट येत नाही आहेत. ही फार दडपण वाढवणारी गोष्ट आतापर्यंत राहिली. यावेळी टॅप केलं चेंडूला. आयुष वेगाने गेले होते, तोपर्यंत सिंगल झाले कंप्लीट. आणखीन एक सिंगल. पहा या प्रकारचे हाफ चान्सेसला तुम्हाला फुलमध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. तरच थोडाफार तुम्ही या मॅचमध्ये पलटवार करू शकता. आता पाहूया या हाफ चान्सेसला फुलमध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करतात. समोर खेळण्याचा प्रयत्न. यामुळे चेंडू निघून गेलाय. आयुष्या जबल पासून आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक. 4 धाबा. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. बँकर्डचे 12 चेंडूंनी 6 धाब्यांची गरज. 12-6 या इक्वेशनमध्ये मॅच येऊन थांबले. पहा कशा प्रकारे त्या फटक्याला एक्झिक्यूट केलं होतं. बॅकफुटला गेले. हलकासा, फक्त हलकासा पुश केलं होतं. जास्त ताकद नाही लावली आणि चेंडूला गॅपमधून जवळपास पाठवलं होतं. पाहूया पहिला बॉल. पहिलाच बॉल चेंडू सीमारेच्या पार. आणखीन एक चौकार. 4 धाबा. फक्त 2 धाब्यांची गरज. या मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. त्याचं कारण 28 धाबांचा पाठलाग करण्यासाठी ज्या वेळेला आला त्यावेळेला तुमची बॉलिंग तितकीशी ताकदवर नाही राहिली. हो आणखीन एक डाऊन द ग्राउंडचा फटका. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकला टीम आगाशी या संघानं. आणि पराभव छायेत जात असताना गुरुदत्त मनेलपाडा संघ. मॅच समरी पाहणार आहोत आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचकडे बोलणार आहोत. त्या अगोदर या ऐकूया डीजे प्रवीणला. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. थँक्यू. मॅच समरी पाहूया. मॅच समरीनंतर
आपण मॅन ऑफ द मॅचकडे वळणार आहोत. कोणी केली होती बॅटिंग, कोणी केली होती बॉलिंग. नेक्स्ट टू टीम्स लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला मॅच समरी. बॉलिंग करत असताना मुकेशने फक्त 7 धावा दिले होते, 1 गडी बाद. बॅटिंगला आला त्यावेळेला अजयने खूप चांगली बॅटिंग केली. बॉलिंग सुद्धा अजयने केली होती. त्या कारणानं मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर अजय. अजय आपण या, आपण ठरल्यात या मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट जे स्पॉन्सर करण्यात आलं संदीप वाडान फाउंडेशन यांच्याकडून ते मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट जे स्पॉन्सर करण्यात आलं होतं ते मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन गौरव करण्यात येणार आहे. संदीप पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. या आपण अजय, आपण या. मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन. येस कॅमेरामॅन फोकस करो. ओके चला मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन गौरव केला जातोय. अजय पवार खूप चांगले बॅटिंग. चला मॅच चालू करा. अजय थांबायचं, चर्चा करायला आवडेल. अजय बऱ्याच स्पर्धेनंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला, कसं वाटतंय? चांगलं वाटते कारण की आमची फिल्डरने आज खूप चांगली फिल्डिंग केली म्हणूनच आम्हाला काय वाटलं नाही खेळायला. त्याच्यात शुभम आणि